जय मल्हार सगळ्यांना. कशी आज सगळेजण मजेत ना? मजेत असायला हवं. तर चला परत तुमचं एकदा माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे. तर आज मी रोजच्या प्रमाणात थोडी लवकरच उठली होती. तशी तरी पण दिवस उगला होता, काही अंधारात असताना नाही उठले. आणि उठले की लगेच इकडं अगोदर वाटा झाडायला घेतला. आतमध्ये पाणी ठेवलं होतं मी शेगडीवर तापाला. तर म्हणलं चला पाणी तापूस तर आपलं वरचं ना झाडझूड करून घ्यावा. तर लगेच इकडे मी झाडून घ्यायला लागले. आणि आज मला उपवास होता, त्याच्यामुळेच म्हणलं आपलं लवकर उठून उरकावं. म्हणजे काय होते, उपवास म्हणलं तर परत शाबू करायचा, स्वयंपाक करायचा आणि पोरींचं पण आवराचं. मग खूप घाई गडबड होती, त्याच्यामुळं ना लवकरच उठले होते मी इकडं. आणि अगोदर वाटतं ते झाडून घेतला. मग नंतर म्हणलं चला खालचं अंगण पण झाडून घ्यावं लगेच. म्हणजे पोरी दिवसभर खेळतात तर काही ना काही राडा करतच असतात खाली घाण. तर म्हणलं सकाळ सकाळी अंगण पण झाडून घेतलं तर खरंच छान वाटतं. ते म्हणतात ना, जिथं हात फिरला तिथं लक्ष्मी येते, तशी हे. तर मग लगेच खालचं अंगण झाडून घेतल्याच्यानंतर मग म्हणलं चला लगेच आता जारची रूम पण झाडून घ्यावा. तर इकडे बघा मी सकाळी उठल्याच मशीन पण चालू केली होती अगोदर थंडची. तर थंडचे मशीन म्हणजे कसं जार भरावं लागतात ना. तर जार भरायच्या टायमाला थंड पाणी होतं मस्तपैकी, त्याच्यामुळे मशीन अगोदर चालू करायची. मग नंतर बाकीचे आपले पाणी ठेवायचं, मग बाकीचं वरचं काम उरकायचं. तर तुम्हाला ते पण दाखवलं असतं, पण उठल्या नाही इतकं बारकाईने ते इतकं सगळं दाखवता येत नाही मला. त्याच्यामुळे म्हणलं चला जितकं दाखवता येईल तितकं मी प्रयत्न करीन नक्की दाखवायचा. तर इकडं ना मोठा झाडून घेतला, खालचं अंगण झाडलं आणि म्हणलं चला लगेच जारची रूम पण साफ करून घ्यावा. तर लगेच जारची रूम पण झाडून घेतली. तर जारच्या रूममध्ये काय नसतं, जितकं ते पुढं आहे का तिथं झाडलं होतं, कारण की इकडं मशनी, इकडं जार, पलीकडं बाटल्या, त्याच्यामुळे काय जास्त झाडता येत नाही तिथंसुद्धा. आणि इकडं आंघोळ केली आणि जार भरून दिले. आंघोळ करायच्या आधी पण माझं भरपूर काम झालं. म्हणजे कसं, जार भरून दिले, परत माझे भांडे होते घासाचे, ते भांडे घासून घेतले. आणि पोरींची आंघोळी झाल्या, माझी आंघोळ झाली. चहा चहा पण झाली माझी. नाही, चहा मी ठेवली होती, त्यांना चहा करून दिली. आणि सकाळची देवपूजा त्यांनीच केली होती, त्याच्यामुळे मी नाही केली देवपूजा. करते मी, पण आता सकाळचं ते करते त्याच्यामुळे मी नाही करत कधी कधी. तर आज इकडलं मला तर उपवास होता, पण म्हणलं चला यांच्यासाठी लागावा स्वयंपाकाला पटकन दिशेने. तर भाजीला पण आज काहीच नव्हती, म्हणजे बाजार होता आमच्या इथं कालचाच. पण ना हे पुण्याला गेले होते, त्याच्यामुळं बाजार पण आणायचा राहिला. आणि मी जरी जायचं म्हणलं ना, तर मला एकटीला काय जाणं होत नाही. इतके 3 मुली ते सोडून, आणि तर गिऱ्हाईक पण येते पाण्याला, त्याच्यामुळे मला तर कुठं जाणंच होत नाही. मग लगेच तिकडं ना मी भाजी पण करून घेतली बटाट्याची. आणि म्हणलं चला लगेच चपात्या करायला पीठ मळून घ्यावा. तर इकडे मी पीठ मळते, पण पाठीमागे ना पोरींचं इतका दांगडू चाललं होतं, भांडणं ते. मग मी त्यांनाच खवळत होते, शांत बसा असं तसं. तर लगेच स्वयंपाक पण करून घेतला. स्वयंपाकाचं पण मी काय शूट केलं नाही. सकाळची घाई गडबड म्हणलं तर तुम्हाला पण नक्की माहीतच असेल कशी असते घाईन गडबड. त्यानंतर सगळा स्वयंपाक करून घेतला आणि लगेच तिचा टिफिन पण भरून दिला. आणि ती पण तिला ना रिद्धी घेऊन चालली होती सोबत. म्हणलं जा रिद्धी, मला बाकीचं काम पडले, मला आणखीन स्वयंपाक करायचा होता, त्याच्यामुळे तिलाच म्हणलं जा तू तिच्या संग. आणि पण माझं कुठं मन राहते, मी लगेच तिच्या मागं गेले. आणि गेल्या गेल्या तर तिला ना तिथं ती जाऊन बसली की ती एक ते अर्धा पाऊण तास तिथं जाऊन बसली, तरी तिची गाडी आलीच नाही. मग माझा जीव लागला, म्हणलं का नाही आली. मग त्या ड्रायव्हरला फोन केला होता, तर ते म्हणले येणार आहे 5 मिनिटात. म्हणलं थांब आता येणार आहे, फोन केला तर मी. तर बघा किती सकाळी 10 वाजता इतकं कडक ऊन पडते. आणि तर मंदिर बघा इतकंच अंतर आहे बरं का आमच्या घराचं, खूप जवळ आहे आम्ही जेजुरीमध्ये मंदिरापासून. आणि नाही इतकं कडक ऊन पडलं होतं, त्याच्यामुळे पुरी मस्त इथं सावलीत बसल्या होत्या. आणि तोपर्यंत त्यांची गाडीही आली. म्हणलं थांबीच आता, थांबते इथं गाडी येऊपर्यंत. आणि मग गाडी आली तर ती लगेच गेली बघा गाडीमध्ये बसून. पण मी सकाळी तिला ना नुसती सुक्का बटाटा करून दिलं होतं आणि चपाती केलते. पण आमच्या आवडला ना बटाटा नाही आवडत खायला, त्याच्यामुळे त्यांना ना दुसरी भाजी करून द्यायची होती. त्यासाठीच मी इकडे आले होते. म्हणलं चला कांद्याची पातच न्यावा, कारण की काल बाजार पण नव्हता केलेला, भाजीला पण काहीच नव्हतं. मग म्हणलं कांद्याची पात त्यांना आवडती, तर चला घेऊन जावा कांद्याची पातच. तर मी आणि इथं व्हिडिओ काढायला माझी रिद्धी व्हिडिओ काढते, कारण की इथं ना स्टँड जमतंय ठेवायला. पण म्हणलं नको कोणी पण आले गेलं तर म्हणते काय आहे. त्याच्यामुळे म्हणलं रिद्धी काढ माझ्या एक शूट तिथंच. तर तीच इथं माझा व्हिडिओ काढत होती आणि श्रद्धा माझ्या मागं इकडे तिकडे फिरत होती. तर छानपैकी कांद्याची पाती बरं का, मस्त हिरवगार राणी बघा. पलीकडनं पण इकडं मक्का आहे. आता तिथं मक्का आली खायला, पण आता ही पण काही दिवसांनी मक्का येईल खायला. आणि मग तिथून पुढं मी काही शूट नाही केलं, कारण की खूप उशीर झाला होता. मग ते आले घरी, त्यांचं जेवण आणि ते, मग त्यात ना परत मला पण व्हिडिओ अपलोड करायचा होता, त्याच्यामुळे मी दुपारचं ना काही शूट नाही घेतलं. मग याच्यातच टाईम गेला माझा. एक दिवस मी असा पण व्हिडिओ बनवून की मी दुपारचं काय करते, कशी म्हणजे निवांत राहते का काम असतं माझ्या मागं. निवांत तर नसते, खूपच काम असतं दुपारचं सुद्धा. आता बारकी मुले म्हणल्यावर कशाचं निवांत आपल्याला. त्यानंतर मी ना डायरेक्ट संध्याकाळचं शूट करायला घेतलं, देवपूजा करून घेतली.
आणि किती छान माझ्या ना दिव्यामध्ये फुल तयार होतं बघा तुम्ही. म्हणजे आजच नाही बरं का, माझं दिव्यामध्ये फुल नाही का दसऱ्यापासून तयार होते. म्हणजे मी घट बसवले होते, मी यंदाच घट बसवला देवीचा. तर तेव्हापासून ना माझ्या दिव्यात फुल तयार होतं. 9 दिवस ना घट मी बसवत होते, तर माझा रात्रंदिवस दिवा चालूच होता. त्या टायमाला पण ना असाच रोज फुल व्हायचं, एकदम छान मस्त इतकं दिसायचं ना. पण त्या टायमाला ना मी ब्लॉग बनवत नव्हते, त्याच्यामुळं ना मी म्हणजे ते कधीच फोटो नाही घेतला किंवा कधीच शूट नाही केलं. आणि मग इकडं देवपूजा करून घेतली, तर म्हणलं आता लगेच चला संध्याकाळचं चहा पाणी घ्यावा. तर इकडं चहा घेतली आणि याच्या आधी पण सगळं काम आवरून घेतलं होतं. भांडे कुंडे घासले, झाडझूड झाली. तर सगळी चहा ठेवली. मग मला चला पाणी पण पिऊन घ्या, जसं पाणी पण पिले लगेच. आणि संध्याकाळचं पण स्वयंपाकाची ना म्हणजे कशी घाईच होती बरं का, कारण की आज स्वयंपाकाला पण उशीर झाला होता. आणि माझ्या पोरींना ना लवकर जेवण करून झोपायची सवय, तर म्हणलं लवकर त्यांना करून द्यावा. नाही तर माझी रिद्धी नाही का, तिला तर इतकी लवकर झोपायची सवय, कधी कधी उपाशीच झोपून जाते मग न जेवता. तिला ना असं वाटतं जेवणापरतं झोप महत्त्वाची तिची, अशी गोष्ट आहे तिची. तर त्यासाठीच मी इकडं पटकन स्वयंपाकाला लागले. तर चहा घेतली आणि लगेच इकडं भाजी नीट करून घेतली होती मी. तर माझी रिद्धी ना कोणत्या पण कामात बघा इतकी हुशार आहे, तर बघा कोणत्या पण कामात तिला ना मला मदतच करायची असती. तर आता इथं मी मिरच्या खोडून टाकते, तर लगेच ती पण मिरच्या खोडून टाकायला लागली. तर मी तिला खवळे उठली, तर डोळ्या गिळ्यात उडून मिरची, तर लगेच उठून गेली. तर म्हणलं जा तुम्ही अभ्यास करा, तोपर्यंत मी पटकन स्वयंपाक करून घेते. तर मी ना मेथीची भाजी आधीच नीट करून ठेवली होती आणि मग म्हणलं चला आता इथं वाटून घ्यावा. तर त्यासाठी तिकडं मिरच्या आणि ते खोडून घेतल्या, लसूण पण नीट करून घेतला होता. आणि लगेच इकडं भाजीला पण मी फोडणी दिली होती, नाही फोडणी देणार होते. तर मेथीच्या भाजीमध्ये तुम्ही टमाटर टाकता का मला नक्की सांगा. मी तर टाकते, मला आवडते बरं का. म्हणजे टमाटर टाकून सुकी मेथीची पातळ जर भाजी करायची असली ना मेथीची, मग नाही टाकत. पण सुकी जर करायची असली ना, मग मी टमाटर टाकते भाजीमध्ये. तर इकडं लगेच भाजीला फोडणी देण्यासाठी तेल कढईमध्ये टाकून घेतलं. मला तेल तेल तापतंय तोपर्यंत मला टमाटर कापून घ्यावा आपण. तर इकडं टमॅटो पण कापून घेतला आणि मग लगेच खूपच घाई झाली ती, म्हणजे त्याच्यामुळे मी भाजीची पण